प्रिय लोकांनो, आज एक खास दिवस आहे. कसला दिवस आहे असं विचारताय का? ते म्हणतात की आज आठवड्याचा रविवार आहे. नाही, ते काय आहे? शॉर्ट स्किन रविवार असं वाटतं का तुम्हाला? येशू ख्रिस्त क्रूसावर खिळवले जाण्यापूर्वीच्या त्या रविवारी येशू ख्रिस्त यरुशलेम शहरात प्रवेश करतो. गॅलिलिया भागातून प्रभू निघून यरुशलेमकडे येतो. तेव्हा तिथे सुवर्णोत्सवाचे दिवस चालू असतात. यरुशलेममध्येच मंदिर असतं आणि जगभरातून यहुदी लोक तिकडे एकत्र आलेले असतात. येशूविषयी काही ऐकलेलं असतं लोकांनी, असा देव माणसाच्या रूपात आला आहे म्हणे. काही लोक त्याला संदेष्टा म्हणतात. तो येऊन सामर्थ्याने चमत्कारी चिन्हं करतो असं ऐकल्यावर लोकांना त्याला पाहण्याची तीव्र इच्छा होते. त्या काळात रोमन लोक तिथे राज्य करत होते का? या रोमन लोकांना हाकलून लावून आपल्याला स्वातंत्र्य होऊन आपल्याला मुक्ती मिळावी अशी तीव्र इच्छा लोकांच्या मनात होती. आता येशू ख्रिस्त एका कोंबड्या गाढवावर बसून मिरवणुकीत येत आहेत. तेव्हा सगळेजण खजुराची फांदी धरून होशाना असा जयघोष करत होते. योहान अध्याय 12 वचन 13 पहा. होसाना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. इस्रायलचा राजा धन्यवादित असो. इस्रायलसाठी राजा म्हणून त्यांनी येशूला स्वीकारलं आणि होशाना असा जयघोष केला. माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही त्या ठिकाणी नीट लक्ष द्या. लोक एकत्र येऊन आनंदाने गाणी गात आहेत, जयघोष करत येशूचं स्वागत करत आहेत. कारण तो गाढवावर येत आहे. ते एक खास जातीचं गाढव आहे, सामान्य देशी गाढव नाही. कोवेरू म्हणजे राजा. त्या काळात इस्रायल देशात राजे युद्धासाठी जात असतील तर ते घोड्यावर जात असत. पण जेव्हा युद्ध संपून ते विजय मिळवून परतीये तेव्हा शहराच्या प्रवेशद्वारापासून त्यांना या खास गाढवावर बसवून आणलं जायचं. कोवेरू गाढवावर म्हणजेच राजा विजयासह परत येतोय याचं प्रतीक म्हणून त्याला त्या गाढवावर बसवून मिरवणुकीत आणलं जायचं. लोक गाणी गात स्तुती करत होते आणि आता येशू त्या कोवेरू गाढवावर येत असल्यामुळे त्यांनी त्याला इस्रायलचा राजा म्हणून विश्वासाने स्वीकारलं. हे येऊन रोमनांच्या सत्तेपासून आपल्याला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देणार आहेत असं म्हणत लोक जल्लोषात स्तुती करत गाणी गात होते. ओसन्ना या शब्दाचा अर्थ आहे, प्रभू कृपया आम्हाला वाचवा. अशा प्रकारे ते म्हणत होते आणि आनंदाने त्यांचं स्वागत करत होते. पण येशू येऊन रोमनांना हाकलून देऊन त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिलं का? नाही. यांनी चुकीचं समजून घेतलं. येशू राजा आहे हो, पर ते संपूर्ण जगाचे राजा आहे. पण त्यांचे येण्यामागचं उद्दिष्ट काही विशिष्ट लोकांसाठी त्या देशाला माणसांच्या हातून मुक्त करून देणं नव्हतं. संपूर्ण मानवजातीला सैतानाच्या हातून मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी. पाप, शाप, आजार, भीती यांसारख्या गुलामगिरीत ठेवणाऱ्या दुष्ट सैतानावर विजय मिळवून त्याच्या कृत्यांचा नाश करून संपूर्ण मानवजातीसाठी मुक्तता मिळवून देण्यासाठी ते राजा म्हणून आले. यासाठीच ते क्रूसावर मरण्यास आनंदाने येतात. क्रूसावर मरण्यास ते सहमती दिल्यावर त्यांनी सर्व पाप, शाप, आजार यांचं ओझं वाहून पूर्ण केलं आणि सैतानाच्या कृत्यांचा नाश केला. म्हणूनच आज संपूर्ण जगभरात कोट्यवधी लोक त्याच्यामार्फत तारण पावले आहेत, शांतता प्राप्त केली आहे आणि येशू राजासोबत आनंदाने जीवन जगत आहेत. म्हणून या दिवशी तुम्ही या राजा असलेल्या येशूला तुमच्या अंतःकरणात राजा म्हणून स्वीकारले आहे का? तुमच्या हृदयाच्या सिंहासनावर तुम्ही त्याला राजा म्हणून बसवले आहे का? जर तुम्ही त्याला तुमच्या अंतःकरणात स्वीकारले आणि तो तुमचा राजा असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तो सर्व गोष्टींची काळजी घेईल. सैतान सुद्धा तुमच्याजवळ येऊ शकणार नाही. त्याला पाहताच तो थरथर कापेल. कारण तुमच्या मुक्तीसाठी क्रूसावर मरण पावून विजय मिळवणारा तोच राजा आहे. म्हणूनच येशूच मला तारण देईल, आम्हाला तारण देईल. आमच्या आयुष्यात तू ये आणि माझ्या हृदयाच्या सिंहासनावर राजा म्हणून विराजमान हो, असं म्हणून पहा. तुमचं आयुष्य अद्भुत रीतीने बदलून जाईल. भीती नाहीशी होईल. संघर्ष दूर होतील आणि तुम्ही एक महान आशीर्वाद पाहाल. येशू, तू राजा होऊन माझ्या हृदयाच्या सिंहासनावर ये आणि विराजमान हो.
तूच मला मुक्ती देणारा देव आहेस, विजय देणारा देव आहेस, पूर्ण स्वातंत्र्य देणारा देव आहेस तू. माझ्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मला मुक्त करून आनंद देणारा देव आहेस तू. तू आता माझ्या हृदयाच्या सिंहासनावर राजा म्हणून बसून मला मार्गदर्शन करतोस. येशूच्या नावाने आमेन आमेन.